तर नमस्कार भाऊ बहिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा माहितीपूर्ण आयुर्वेदिक व्हिडिओमध्ये. तर चला, आजचा विषय सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगून टाकतो की आपला आजचा विषय काय आहे. तर बऱ्याच माता भगिनींना, भावा बहिणींना उवांचा त्रास आहे. कशाचा? उवांचा त्रास आहे. उवांचा त्रास होत असताना उवा तर आहेच, पण दुसरा म्हणजे दुसरा काही त्रास आहे त्याच्यामध्ये. तर आपल्या डोक्यामध्ये कोंडा भरपूर तयार झाला आहे आणि डोक्यामध्ये कोंडा तयार होत असताना आपले डोकं भरपूर खाजावतं आहे. आणि दुसरं म्हणजे उवा पण चावून चावून आपलं डोकं पण भरपूर खाजावतं आहे. आणि उवा काय करत असतात की आपलं जे रक्त आहे ते पित असतात आणि त्याच्यावर जगत असतात. त्याच्यामुळं आपल्याला भयंकर असा त्रास होत असतो. आणि बऱ्याच ठिकाणी बघा, गेल्याच्या नंतर आपल्याला असं डोकं खाजावं लागतं. इकडे कुठेतरी पाहुण्यारावळ्यात गेलो आपण, किंवा प्रवासामध्ये आहे, किंवा कुठेतरी लग्न शुभ कार्यात गेलो आहे आणि आपण ज्यावेळेस डोकं विचारत असतो आपल्या भावा बहिणी किंवा माता भगिनी, डोकं विचारल्याच्यानंतर बघा भरपूर असा त्या भांगामधून वेगळ्या हेअरस्टाईल करून त्याच्यामधून जो कोंडा आहे तो असा भरपूर असा कोंडावर आलेला असतो. किंवा ज्या उवा आहेत त्यासुद्धा बघा तेल लावल्याच्यानंतर त्या वरती तरंगत असतात इकडून तिकडून. किंवा इकडं आपले जे इकडचा भाग आहे किंवा मानचा भाग आहे त्या ठिकाणी बघा त्या उवा आलेल्या असतात. आणि तिथं आपण कितीही छान नटलो असलो, कितीही भारी दिसत असलो, आणि त्या उवा किंवा कोंडा डोक्यामध्ये दिसला की तो माणूस आपल्याजवळ यायच्या अगोदर 4 ते 5 फुटावरूनच बाजूला पळून जातो बघा. इतकी आपली अवस्था बेकार होते. आणि त्यावेळेस आपल्याला बघा इतकं बेकार फिलिंग होतं. मग अशा वेळेस आपण काय करत असतो, बऱ्याच वेळेला आपण ऑनलाईन प्रोडक्ट मागवत असतो किंवा मेडिकलमधून काही औषध भेटतात का ते घेत असतो. बरेचसे असे नाना तऱ्हेची औषधं, बरेच उपाय करून आपण थकून गेलेला असतो. तर मग आता थकल्याच्या नंतर आपण म्हणतो आता चला जाऊ द्या, काय उवा निघतात ते निघतात. किंवा आपण फण्या जे असतात त्या फण्याने विचारतो, पण पूर्णपणे असा जो आपल्या उवा आहे त्या उवा निघून जात नाहीत. किंवा जो कोंडा आहे, कोंडासुद्धा आपण बऱ्याच प्रकारचे शॅम्पू वापरत असतो. नवीन प्रकारचे जे बाजारामध्ये शॅम्पू आलेत ते शॅम्पू वापरतो, साबण वापरतो, नाना तऱ्हेची औषधं करून गप्प बसतो. आणि शेवटी तो कोंडाही जात नाही आणि उवा पण पूर्णपणे नाही शेवत नाहीत. मग आता तुम्ही म्हणता दादा, मग आत्ता करायचं आहे काय? हा सर्वात मोठा प्रश्न पडलेला असतो आपल्याला की आत्ता करायचं आहे काय? तर घाबरून जायचे काहीच कारण नाही मित्रांनो, भावा बहिणींनो. तर आत्ता आपल्या जो सीझन चालू आहे तो म्हणजे आंब्याचा राजाचा सीझन चालू आहे. कशाचा? आंब्याच्या राजाचा सीझन चालू आहे. आणि आता बघा आपल्या झाडांना, आंब्याच्या झाडांना भरपूर अशा कैऱ्या म्हणजेच आंबे आलेले आहेत आणि ते आता मोठे मोठे व्हायला लागलेले आहेत. मग ह्या आंब्याच्या कैऱ्यांपासून ह्याच्यामध्ये जी गोष्ट आहे ती म्हणजे कुठली आहे की आपण आंबे खात असतो आणि आंबे खाऊन झाल्याच्या नंतर बघा आपण काय उरतं ह्याच्यामध्ये? साली आणि कोय उरते. तर साल आपल्याला फेकून द्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये जे कोय असते आणि त्या कोयमध्ये आणखीन एक गर असतो. त्या गरापासून आपल्या ज्या उवा आहेत आणि दुसरं म्हणजे जो कोंडा झालेला आहे तो आपण ह्या कोयच्या गाभ्यापासून पूर्णपणे नाहीसे करणार आहोत, पूर्णपणे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. ह्याच्यापासून हे जे कोयचा गर आहे त्याच्यापासून आपण कशा पद्धतीने औषध तयार करतोय, त्याचा उपयोग कसा करायचा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते लावायचंही कधी आणि किती दिवस लावायचं, हे संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत बघायचा आहे. तर चला मग करूया आपण आता व्हिडिओला सुरुवात. आणि सगळ्यात पहिल्यांदा तर आपण आंब्याची कैरी मस्तपैकी छान अशी तोडून आणलेली आहे. आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं, ह्या आंब्यापासून ह्यातली कुई आपल्याला बाजूला काढायची आहे. तर वरचा जो गाभा आहे तो आपण घेऊया आता चाकूने मस्तपैकी छान असा काढून. आणि त्यातली जी कुई आहे ती आपल्याला घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने बघा आपण हाताची काळजी घेऊन, आता बरेच दिवस झाले बघा आंब्याची म्हणजे झाडाला आंबे लागून बरेच दिवस झालेले आहेत बघा. त्याच्यामुळं भरपूर झाडांना आता अशा कुया तयार झाल्यात बघा आंब्यातून. त्याच्यामुळं काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला वाटेल आता हे कोई कोटं लवकर भेटायचे आणखीन काय मार्केटमध्ये, काही ठिकाणी तर मार्केटमध्ये बघा आणखी सिटीमध्ये ह्याच्यामध्ये तर आंबे विकायला आलेत. त्याच्यामुळं कोईचं तर काही टेन्शनच नाही. आता हे दिसते बघा तुम्हाला इथं कोई किंवा त्याचा गाभा, आपल्याला मेन गाभा पाहिजेत. तर अशा पद्धतीने आपण
हा जो आंबा आहे तो अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यातली कोई आपल्याला सापडली पाहिजेत. आणि जरी कोय नसेल त्याच्यामध्ये झाली तरी आपल्याला त्याच्या कोयमधला गाभा जरी सापडला, काही ठिकाणी अजून कैऱ्या अशा छोट्या छोट्या आहेत ज्या आंब्यांच्या झाडांना ज्या उशिरा लागतात, तिथं आणखीन पण कोया तयार झालेल्या नाहीत बघा. आता ह्यासुद्धा आंब्यातले बघा कोय जी आहे ती कवळी तयार झाली बघा. त्याच्यामुळं लगेच आपल्याला त्या कोयमधला जो गाभा आहे तो लगेच सहजपणे दिसायला लागला आहे बघा. दिसतंय का तुम्हाला इथं काय इथं? तर हे तरी पण आपण सगळा जो गाभा आहे तो काढून घेतलेला आहे. आणि हा गाभा तुम्ही तेल मीठ वगैरे लावून खाऊ शकता, काही अडचण नाही. तर ही अशा पद्धतीने आपली कोय सापडलेली आहे आपल्याला आंब्याच्या घरामधली. हे अशा पद्धतीने कोय आहे, दिसली का तुम्हाला? अशा पद्धतीने कोय आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी कोय आहे ह्याच्यामधला फक्त आपल्याला काय पाहिजेत, हे कोयच्या वरचं आवरण नाही पाहिजेत आपल्याला, तर ह्याच्यामधला गाभा पाहिजेत. त्यासाठी ही कोय आपण पूर्णपणे ही काढून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे दिसतंय का तुम्हाला गाभा? हे कोयमध्ये गाभा दिसतोय बघा. तर तो गाभा घेऊया आपण काढून. आणि हे कोय होती आणि छान असा हा गर म्हणजेच हा गाभा निघलेला आहे ह्याच्यामधून कोयमधून. तर हा काय करायचा आपल्याला तर सांगतो तुम्हाला. त्याच्या अगोदर आपल्याला हे गाभा जे आहेत ते असे 2 लागणार आहेत, त्याच्यामुळे हा दुसरा पण आपण आंब्यामधला घेऊया काढून. तर चला हा दुसरा पण घेऊया काढून आपण. तर हा बघा कवळा आंबा असल्यामुळं ह्याची लगेच कोय दिसायला लागली, म्हणजे ह्याच्यावरचं जे आवरण असतं ते तयार नव्हतं झालं. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या ज्या कोयमधील गाभा आहेच म्हणजेच छानसा गर आहे तो भेटलेला आहे बघा. आणि आता ह्याला काय करायचं आपल्याला, ह्याचे जे आहेत ते आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. किती छोटे छोटे. व्हिडिओ हा कुठंही स्किप करू नका. ह्याच्यापासून छानपैकी आपला जो कोंड्या जाण्याचं औषध आहे आणि दुसरं म्हणजे उवा जाण्याचं जे औषध आहे ते याच्यापासूनच तयार करणार आहोत आपण. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. कधी लावायचं आहे, कसं वापरायचं आहे, औषध कसं तयार करायचं आहे, संपूर्ण माहिती याच्यामध्ये मी सांगणार आहे, त्याच्यामुळे कुठेही स्किप करू नका. तर हे अशा पद्धतीने आपण ह्याचे छोटे छोटे पीस म्हणजे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ह्या आंब्याच्या कोयमधल्या गाभ्याचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, असं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. आणि मिक्सरचं भांडं घेऊन आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं झाकून घ्यायचं आहे. आणि ह्याचं जो आहे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले कोयचे जो गाभा आहे त्याला आपण मिक्सर लावून घ्यायचं आहे. तर चला आता आपण ह्याला मिक्सर लावून घेऊ. तर चला आपण आलो आहे आता मिक्सरजवळ. आणि हे बघू शकता आपण जे आंब्याच्या कोयमधला गाभा जो गर आहे तो ह्याच्यामध्ये घेतला आहे. आणि आपण ह्याला आता मिक्सर लावून घेऊ. आणि तो जो गाभा गर आहे त्याची आपल्याला पावडर तयार करायची. तर चला लावून घेऊ आता मिक्सर आपण. आणि तुम्ही पाहू शकता या आंब्याच्या गाभ्याच्या गराचे जे आहे ते आता इथं दिसतंय बघा, छोटे छोटे तुकडे झाले आणि त्याची पावडर तयार होणार आहे बघा. तर बघूया आपण. मिक्सर घेतलाय बंद करून आणि आपली पावडर कितपर्यंत झाली किंवा ते वाटण कितपर्यंत झालं. तर बघा हे छानपैकी आपलं वाटण तयार झालं आहे. आणि हे वाटण तयार झाल्याच्या नंतर आपल्याला आणखीन थोडंसं आपल्याला हे करावं लागेल. आता हे कोय जे होते आपली ही एकदम ताजी आणि टवटवीत होती आणि छान होती, त्याच्यामुळं लवकरच ह्याचं मिश्रण तयार झालं आहे बघा. परत एकदा मिक्सर लावू आपण जेणेकरून आणखीन त्याचा छानसा बारीकशी अशी पेस्ट तयार होईल. तर आता घेऊया मिक्सर बंद करून. आणि आपल्याला पाहिजे तशी त्याची पेस्ट तयार झाली बघा. आता हे पेस्ट तयार झाली, त्याच्यानंतर पुढं काय करायचं ते सांगतो मी तुम्हाला. तर चला. तर आता
ही जी पेस्ट आहे ते बघा छान पद्धतीने आपली मस्तपैकी अशी छान तयार झालेली आहे. आणि ती आता संपूर्णपणे पेस्ट आपण जी केलेली होती कोयच्या घरापासून ते घेऊया याच्यामध्ये काढून. आता छानपैकी ही अशी पेस्ट आपली जी आहे ती काढून झालेली आहे बघा याच्यामध्ये. तर आता तुम्ही म्हणसान दादा ही जी पेस्ट आपण तयार केलेली आहे कोयच्या घरापासून त्या अशाच पद्धतीने लावायची का? तर तशा पद्धतीने लावायची नाही आपल्याला. आता मी सांगतो ह्याच्यामध्ये आपल्याला 2 पदार्थ मिक्स करायचे आहेत. किती? 2 पदार्थ. आणि ते पदार्थ काय आहे ते तुम्हाला सांगतो लगेच, जास्त वेळ न घेता. तर आता आपण घेऊया, हे काय आहे, तर हे आहे आपलं दही. काय आहे हे? दही आहे आपलं. हे दही कशाचं पण असू द्या, म्हशीचं असू द्या, गाईचं असू द्या, गावरान असू किंवा नसो, फक्त हे दही घ्यायचं आहे आपल्याला. आणि दही आपल्याला किती मिक्स करायचं आहे? 1 आणि हे 2, हे असे 2 चमचे ह्याच्यामध्ये दही मिक्स करायचं आहे आपल्याला. किती? 2 चमचे दही मिक्स करायचं आहे. आणि 2 चमचे दही मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे की ह्याच्यामध्ये 1 चमचा जो आहे, किती? 1 चमचाभर, हे 1 चमचाभर आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये जे आहे ते मिक्स करायचं आहे खोबरेल तेल. काय मिक्स करायचं आपल्याला? खोबरेल तेल मिक्स करायचं. आपलं जे खोबरेल तेल कशाचं हे असू द्या, बदाम तेल असू द्या किंवा खोबरेल तेल असू द्या, तुमच्या घरात जे तेल असेल, आपण जे डोक्याला लावतो ते फक्त डोक्याला लावायचं. आपण जे स्वयंपाकात खातो तेल, ते तेल नाही, तर आपल्याला खोबरेल तेल पाहिजेत, कोकोनट ऑइल. तर ह्याच्यामध्ये आपण टाकूया आता कोकोनट ऑइल. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक सिक्रेट वस्तू ॲड करायची. आता कुठली आहे ते सांगतो तुम्हाला. आता हे वस्तू झाल्याच्यानंतर हे काय घेतलं आहे आपण, ह्या गोळ्या कशाच्या आहेत? आल्यात का लक्षात तुमच्या? नाही का? तर ह्या गोळ्या म्हणजेच ह्या आहे आपला कापूर. ह्या कापराच्या वड्या आहेत बघा. तर आपल्याला असे छोटे 2 कापराच्या वड्या घ्यायच्यात, ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायच्यात. तर बघितलं का मित्रांनो आपण आता काय काय वस्तू ह्या मिक्स केलेल्या आहेत. हा म्हणजे कोयचा गाभा, दुसरं म्हणजे दही, किती घेतलं आपण? 2 चमचे. त्याच्यानंतर खोबरेल तेल जे आहे आपलं कोकोनट ऑइल ते घेतलेलं आहे आपण 1 चमचा. त्याच्यानंतर आपली सिक्रेट वस्तू म्हणजे जी सगळ्यात महत्त्वाची होती आपल्याला, ती म्हणजे आपण घेतलेलं होतं कापुराच्या 2 वाड्या. आणि ह्याचं आता आपल्याला छानसं मिश्रण तयार करायचं आहे. हे असं छान पद्धतीने आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. एकदम एकजीव होईपर्यंत आपल्याला. आणि दुसरं म्हणजे ह्या ज्या कापराच्या वड्या आहेत त्या ह्याच्यामध्ये मिक्स झाल्या पाहिजेत अशा पद्धतीने. आता हे बघा, तेल आणि दही ह्याच्यामध्ये मिश्रण तयार झाल्याच्यानंतर हे बघा सहजपणे कापराच्या वड्या ह्याच्यामध्ये फुटून मिक्स व्हायला लागलेत बघा, झाल्या दोन्ही पण. आणि हे सगळं मिश्रण एकजीव होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचंच. म्हणजेच हे जे मिश्रण आहे ते हलवून घ्यायचे व्यवस्थित, जेणेकरून सगळं मिश्रण एकजीव होईल. आणि आता हे सगळं मिश्रण आपलं जे आहे ते एकजीव झालेलं आहे. आणि छान अशा पद्धतीने आपले हे औषध तयार झालं आहे. तर बघू शकता हे मस्तपैकी छान पद्धतीने आपला औषध तयार झालं आहे. आता तर तुम्ही म्हणसान हे औषध तयार झालं आहे, मग आता ह्याचा वापर कसा करायचा आहे? तर ह्याचा वापर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे की ज्यावेळेस आता आपल्याला आंघोळ करायची, काय करायची, सकाळी ज्यावेळेस उठतो आपण त्यावेळेस आपल्याला आंघोळ करायची. त्याच्या अगोदर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते संपूर्णपणे आपल्या केसामध्ये, आपला जो माथा आहे या संपूर्ण डोक्याला केसाला लावायचं आहे. हे संपूर्ण मिश्रण एका टायमिंगसाठी आपल्याला एकच हे मिश्रण तयार करून घ्यायचे एका आंघोळीसाठी. रोजच्या रोज आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे. तर हे मिश्रण आपण डोक्याला लावल्याच्या नंतर किती वेळ ठेवायचं आपल्याला? साधारणतः 20 ते 25 मिनिट. किती? किंवा तुम्ही अर्धा ताससुद्धा हे मिश्रण लावून ठेवायचं आहे आपल्याला आंघोळीच्या अर्धा तास अगोदर. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपली जी आंघोळ आहे ती छान पद्धतीने आपली आंघोळ करायची. तुम्ही जो रोजचा जो कुठला शॅम्पू वगैरे वापरत असाल त्याने हे केस धुवायचेत, साबण लावत असाल त्या साबणाने केस धुवायचेत किंवा शॅम्पूने केस धुवायचेत. कधी? हे अर्धा तास अगोदर हे जे मिश्रण लावायचं आहे. त्याच्यानंतर अर्ध्या तासाने आपल्याला आंघोळ करायची, तेही शॅम्पू किंवा साबण लावून तुम्ही जे वापरत असाल तो शॅम्पू कुठल्याही कंपनीचा असू द्या.
आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, ज्यावेळेस ओलं डोकं आहे आपलं आणि थोडंसं पुसून घ्यायचं आहे. आणि पुसून घेतल्याच्यानंतर बघा आपल्या घराची फणी किंवा तुम्ही जे काय अवजार वापरता जे ह्याच्यासाठी की आपले जे केसामधील ओवा जे आहेत किंवा कोंडा जो आहे तो निघण्यासाठी, आणि केस विंचरून बघा, मग तुमच्या लक्षात येईल ओवा ज्या आहेत त्या टपाटपा एकदम मरून गळून पडणार आहेत. मरून जिवंत एकसुद्धा तुम्हाला सापडणार नाही. आणि कोंडा तर एकदमच नाहीसा. ज्यावेळेस आपण केस धुत असतो त्याच टायमिंगला आपला केसामधील कोंडा जो आहे तो पूर्णपणे नाहीसा होणार आहे, पूर्णपणे नाहीसा होणार आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणता हा जो आहे शॅम्पू हा किती दिवस लावायचा आहे. तर हा शॅम्पू काय करायचा आपल्याला, ज्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये भरपूर कोंडा होईल किंवा आपलं डोकं ज्यावेळेस खाजवत असेल किंवा डोक्यामध्ये चावल्यासारखं होत असेल त्या टायमिंगला आठवड्यातून किती वेळा लावायचा आपल्याला, 2 वेळेस. फक्त आठवड्यातून 2 वेळेस हा जो आहे आपण जो लेप तयार केला आहे, म्हणजे जो कोईपासून, आंब्याच्या कोईपासून जो गरापासून हा जो लेप तयार केला आहे हा लावायचा आहे आठवड्यातून 2 वेळेस. आणि त्याच्यानंतर आंघोळ करायची. तर फायनली रिझल्ट बघू शकता तुम्हाला, खूप म्हणजे खूप छान येणार आहे. आतापर्यंत जेवढी तुम्ही औषधं केलेली आहेत ओवासाठी किंवा कोंड्यासाठी त्यापेक्षा हे जे औषध आहे ते आपल्याला 100% रिझल्ट देणार आहे. बघा कसं 100% रिझल्ट देणार आहे. तर मित्रांनो, मी जे हे औषध तयार केलेलं आहे आपल्या ओवासाठी आणि कोंड्यासाठी, हे जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करायची आणि कमेंट करायची. तर चला भेटूया नवीन अशाच माहितीपूर्ण आपल्या आयुर्वेदिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.